साल 2022 तक किसान अपनी आय दोगुनी करने के साधन जुटा सके, इसके लिए हम दिन रात जुटे हुए हैं। प्रधानमंत्र्यांचं हे भाषण 7 वर्ष जुनं आहे। या भाषणात प्रधानमंत्री म्हणतायत की ते शेतकऱ्याचं उत्पन्न 2022 पर्यंत डबल करतील। 2022 कधीच निघून गेला, सध्या 2026 चालू आहे। शेतकऱ्याचं इन्कम डबल होणं तर सोडूनच द्या, शेतकऱ्याची अवस्था बदसे बदतर झाली आहे। तुम्ही हा व्हिडिओ बघा। हा व्हिडिओ लातूरच्या एका महिला शेतकऱ्याचा आहे। त्यांचा बैल वीज पडल्यामुळे मेला। त्यांच्याकडे एवढे सुद्धा पैसे नव्हते की ते नवीन बैल घेतील किंवा ट्रॅक्टर घेतील, त्यामुळे त्यांना स्वतःला जुंपावं लागलं आणि स्वतःला नांगरावं लागलं। एकीकडे मोदीजी शेतकऱ्याचं इन्कम डबल करण्याची गोष्ट करतायत, पण शेतकऱ्याची अवस्था वाईट होत जाते। मित्रांनो, शेतकऱ्याच्या या वाईट अवस्थेसाठी तुम्हाला कोण जबाबदार वाटतं, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। जय हिंद, जय महाराष्ट्र।